अजितदादांना निरोप देण्यासाठी बरेच मोठ्या प्रमाणामध्ये तरुणही आलेले आहेत. त्यातलेच काही तरुण माझ्यासोबत आहेत. दादा, कुठून आले तुम्ही, कोणत्या जिल्ह्यामधून? आम्ही बारामतीतच आहेत. त्यांच्या गावाशेजारचं लिमटेक गाव आमचं गाव आहे. आता खरं तर तुमच्या गावासाठी म्हणजे बारामतीसाठी अजितदादा पवार हे खास करता वेळ द्यायचे. कधी गावामध्ये एखादी चक्कर, तुमचा संवाद झाला, अशी एखादी आठवण वगैरे आहे? मी एक साधारण सर्वसाधारण कुटुंबातला मुलगा आहे. आता 2007ला मी दादांना वैयक्तिक भेटलो. मी एक म्हणजे भूमिहीन पुत्र आहे. तर दादांनी माझं पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 2017ला काम केलं आहे. मी एकतर भूमिहीन असताना दादांनी माझी जात पाहिली नाही किंवा कुठलं माझं पद वगैरे पाहिलं नाही. मी एक सर्वसाधारण कुटुंबातला मुलगा आहे. आज मला राहायला जागा नव्हती, पण अजितदादांमुळं मी आज या PDC बँकेत क्लार्क म्हणून काम करत आहे. हे दादा गेलेले आम्हाला फार मोठं दुःख आहे. म्हणजे आम्हालाच नाही तर महाराष्ट्राला हा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. तुला काही आठवणींना उजाळा देईल दादांच्या काही एखादं, जेणेकरून ते तुमच्या गावामध्ये किंवा परिसरामध्ये आले, त्यांच्या भाषणातलं एखादं जेणेकरून तुला आवडलेलं एखादं वाक्य वगैरे काही आवडतं? नाही, दादा सगळ्यांनाच धरून होते. असं काही कोणालाही करत नव्हतं, जातीपातीचं राजकारण नव्हतं, काही नव्हतं. दादा सगळ्यांनाच न्याय एकसारखा द्यायचे. काय बारामतीमधला बरं, काय काय म्हणजे दादा जसे उपमुख्यमंत्री झाले, जसं बारामतीवर तर खास करता त्यांचं लक्ष होतं, त्यांच्या कार्यकाळामध्ये कोणकोणते महत्त्वाचे कामं झाले असं तुला दिसून येत आहे? बरीच कामं झाली. इकडे कनेरीला असेल, म्हणजे सगळीकडेच बारामती तालुक्यात ह्यात सुधारणा ही सगळी चांगली झाली. बारामतीला कधी कधी यायचे दादा, जसं उपमुख्यमंत्री झाले, महाराष्ट्राचा कारभार ते हाकत होते त्या दरम्यान? दादा रविवारचे बारामतीलाच असायचे. दर रविवारी 100% दादा येणार का तर येणार बारामतीला. प्रत्येकाला म्हणजे भेट, आपापलं काम करून घेण्याची संधी वगैरे मिळायची का, तेवढा मोठा गर्दा असून सुद्धा? किती मोठी गर्दी असू द्या, काय असू द्या, कोण काम घेऊन त्याच्या हातात फक्त कागद पाहिजे. दादा त्याला आवर्जून त्याला भेटणार. समजा त्याला जरी दादाला भेटता नाही आलं, दादा स्वतःहून विचारणार, हे आलेलं आहे, काय काम आहे तुझं, कसं आहे, कुठून आला, काय आला. आणि त्या कामाचं पूर्तता सुद्धा होत होती. म्हणजे दादाकडे काम घेऊन ये, त्यासाठी ती कल जी वाढला. आज महाराष्ट्रातून तुम्ही रविवारी इथं जरी बारामती झाले, दादा वेळ देत होते. मी इथून 55 किलोमीटर राशीन शहरात राहतो, परंतु आमच्यासारखे ग्रामीण भागातले लोक तिथे येत होते. माहीत होते दादा रविवारी इथं भेटतात आवर्जून. गोरगरीब कोणाचं छोटं मोठं काम असलं, आम्ही अनेक लोकांना आणलं आणि आमचं काम नाही झालं, असं एकही घटना अशी झालेली नाही. तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी एखादं महत्त्वाचं काम वगैरे सांगता येईल? आता इथं बारामतीची MIDC डेव्हलप झाली. आपण जे पाहतोय आजूबाजूला जे MIDC आहेत, आता MIDC हजारो पोरं इथं काम करतात. MIDC असेल, टेक्स्टाईल पार्क आता सुनेत्रविनीच्या माध्यमातून चालू आहेत. असे वेगवेगळे पार्क आहेत. आता हे विद्यार्थी घडण्यासाठी जी विद्यापीठ जिथं आता जो उभं आहे, शिवसृष्टी सारखं मैदान आहे, कनेरी उद्यान आहे, खूप सारे तिथं सांगता येईल तेवढ्या गोष्टी कमी तिथं आहेत. बारामतीची आज बदल आहे, डेव्हलप आहे, फक्त अजितदादाच्या ह्याच्या कृपेमुळे सगळं. दादा, तू काय आठवणींना उजाळा देशील? ये इकडं थोडा अलीकडं. आपण सगळेजण बघत आहात की 66 वर्षे 6 महिने 6 दिवसाचा हा दादांचा प्रवास जो झाला, त्या प्रवासामध्ये एक दिवस जो गेलेला आहे तो फक्त कामाचा दादांचा गेला आहे. जसे दादा वयाच्या 16व्या वर्षापासून कामाला चालू केला राजकारणात, त्या दिवसापासून दादांनं फक्त बारामतीवरती भर दिला असं नाहीच. केवळ महाराष्ट्र, पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेत, आणि या लाडक्या बहिणी योजना जी होती आपली, त्यात अक्षरशः जो गोरगरीब महिला होत्या त्या पैसे कधी येतील याची वाट बघत नव्हत्या. आमचा दादा कधी पैसे टाकल हे कधी बघितलं नाही, पण दादा पैसे टाकणारच. म्हणजे दादा हे शब्दाचा पक्का, ह्या असा आमचा दादा, ही दादांची ओळख होती. त्यामुळं दादांचा हा राजकीय प्रवास जसा झाला, त्याचबरोबर बारामतीच्या सर्व जातीपातीचं कधी राजकारण न बघता त्यांना गोरगरिबांसाठी मेडिकल कॉलेज काढलं, आता आयुर्वेदिक कॉलेज काढलं, शारदानगर. आणि मी या कॉलेजमध्ये शिकलो, UP कॉलेजमध्ये. आणि आमचा योगायोग खूप अत्यंत खराब असा वाटतो की आम्हाला आमच्याच कॉलेजमध्ये हा दिवस बघायला भेटला, जेणेकरून तो आज आठवणीतला, आयुष्यातला हा अक्षरशः म्हणजे पाणवलेला दिवस, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी भरलेला असा दिवस बघायला भेटला. त्याबद्दल दादांच्या आत्म्याला शांती लाभो एवढीच आमच्या सर्व बारामतीकरांकडून आणि माझ्या परिवाराकडून एवढीच इच्छा आहे. धन्यवाद. ज्या ठिकाणी दादांना अखेरचा निरोप दिला, त्याच ठिकाणाहून ह्या येत असलेल्या प्रतिक्रिया, मात्र या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. कॅमेरामॅनसोबत सूरज मीडिया, बारामती.